कैसे भी वोट हम भी 18 के होंगे, हमारा भी वोट नहीं मिलेगा। देखते हैं किसे वोट देंगे। सारे के सारे चोर हैं, सारे चोर हैं। तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिले, विद्यार्थ्यांच्या घोषणा ऐकल्यात, पोलिसांची कारवाई पाहिली, आरोप पाहिलेत, प्रत्यारोप पाहिलेत. पण आज मला त्या दृश्याच्या मागे राहून गेलेली एक भावना बोलायची आहे. ती भावना न्यूज चॅनलच्या स्क्रीनवर कदाचित दिसली नाही, ती 30 सेकंदाच्या रीलमध्येही मावली नाही. ती भावना आहे भारतापासून हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या एका भारतीयाच्या मनातील. NRI, अनिवासी भारतीय. गेल्या काही दिवसापासून आपण सगळेच अस्वस्थ आहोत. फोन खाली ठेवतो, पण काही वेळाने पुन्हा उचलतो. इंस्टाग्राम बंद करतो, पुन्हा उघडतो, एक व्हिडिओ संपतो आणि दुसरा सुरू होतो. कुठे एक विद्यार्थिनी निर्भयपणे प्रश्न विचारते, कुठे एक विद्यार्थी जखमी अनोळखी व्यक्तीला उचलतो, कुठे कोणीतरी पाणी वाटतं, कुठे कोणीतरी औषध देतं, कुठे कोणीतरी मार सहन करूनही दुसऱ्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातं. आणि मनामध्ये एकच प्रश्न येतो, आपल्या देशातील मुलं रस्त्यावर असताना आपण इतके दूर का आहोत? खरं तर परदेशात राहणाऱ्या भारतीयांची एक वेगळीच गोष्ट आहे. आपण भारत सोडतो, पण भारत आपल्याला कधीच सोडत नाही. आठवा ना, भारत एखादा सामना जिंकतो तेव्हा इथे बसून आपली छाती अभिमानाने भरून येते. भारतामध्ये एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा आपण परदेशातील लोकांना अभिमानाने सांगतो, हा माझा देश आहे. पण आपल्या देशातील विद्यार्थी रस्त्यावर दिसतात, मुली मदतीसाठी ओरडताना दिसतात, तरुणाच्या चेहऱ्यावर भीती आणि संताप दिसतो, तेव्हा आपण कोणाला काय सांगायचं? जे NRI इथे काम करतायत, ऑफिसमध्ये सामान्य असल्यासारखं वागायचं, मीटिंगमध्ये हसायचं, दैनंदिन काम करायचं, पण मनामध्ये सतत भारतात काय सुरू आहे हाच प्रश्न असतो. त्यांना वाटतं आपण विद्यार्थ्यांना पाणी देऊ शकत नाही, त्यांच्या जखमावर हात ठेवू शकत नाही, त्यांच्यासोबत रस्त्यावर चालू शकत नाही. त्यामुळे मनात एक असहाय्यता येते आणि कधी कधी असं वाटतं, साला आपण तिथे का नाही होत? पण खरं सांगू, दूर असणं म्हणजे तुटलेलं असणं नाही. हा विषय फक्त एका परीक्षेचा नाही, हा विषय फक्त पेपर लीकचा नाही, हा विषय फक्त एका मंत्र्याचा किंवा सरकारचा नाही, हा विषय शिक्षणाचा आहे. आणि शिक्षण हा भारताच्या भविष्याचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. शिक्षण म्हणजे गरीब घरात जन्मलेल्या मुलाला परिस्थिती बदलण्याची संधी. शिक्षण म्हणजे छोट्या गावातील मुलींना पहिल्यांदा कॉलेजमध्ये प्रवेश करणं. शिक्षण म्हणजे शेतकरी आईवडिलांच्या मुलाने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणं. शिक्षण म्हणजे वडिलांनी स्वतःसाठी नवीन कपडे न घेता कोचिंग क्लासची फीस भरणं. शिक्षण म्हणजे आईने आपल्या गरजा बाजूला ठेवून विकत घेतलेली पुस्तकं. शिक्षण म्हणजे एका कुटुंबाने पुढच्या पिढीला दिलेली आशा. आणि या सगळ्या गोष्टीचा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण अभ्यास केला, बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारांचा गाभा मला एका वाक्यात असा वाटतो, माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे बदल. आणि आयुष्यात खरा बदल घडवायचा असेल तर शिक्षणापेक्षा मोठं उत्तर असू शकत नाही. शिक्षण फक्त नोकरी मिळवत नाही, शिक्षण माणसाला प्रश्न विचारायला शिकवतं. शिक्षण माणसाला योग्य आणि चुकीतले फरक समजावून सांगतं. शिक्षण माणसाला स्वतःसाठी उभं राहायला शिकवतं. आणि सर्वात महत्त्वाचं, शिक्षण गुलामीची सवय मोडतं. शिक्षण भीतीवर प्रश्न उभा करतं आणि शिक्षण माणसाला बदल घडवण्याची ताकद देतं. म्हणून शिक्षण व्यवस्थेत चूक झाली तर फक्त एका विद्यार्थ्याचं नुकसान होत नाही, एक कुटुंब हादरतं, एका घराचं आर्थिक गणित बिघडतं, एका मुलाचा आत्मविश्वास तुटतो आणि कधी कधी संपूर्ण पुढच्या पिढीचं आयुष्य बदलतं. हो, अगदी बरोबर. परीक्षा पुन्हा घेता येते, पण गेलेले दिवस परत आणता येतात का? झालेला खर्च कदाचित पुन्हा मिळेल, गेलेली मानसिक शांतता परत मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, व्यवस्थेवरील तुटलेला विश्वास कोण परत आणणार? या परीक्षेच्या निर्णयाचा परिणाम जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांवर झाला. मित्रांनो, 20 लाख हा फक्त आकडा नाही, प्रत्येक आकड्यामागे एक चेहरा आहे, एक नाव आहे, एक कुटुंब आहे आणि अनेक वर्षाची मेहनत. प्रश्नपत्रिका फुटली, परीक्षा रद्द झाली, विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, निकालही लागला, पण विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या जखमेचा निकाल अजूनही लागलेला नाही. या विषयातील सर्वात संवेदनशील गोष्ट अतिशय जबाबदारीने बोलली पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या बातम्या समोर आल्या.
प्रत्येक प्रकरण वेगळं असू शकतं, पण प्रत्येक मृत्यूचं कारण एकच होतं. यातून एकच लक्षात येतं, विद्यार्थ्यावर प्रचंड मानसिक दबाव आहे. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला सांगायचं आहे, कोणतीही परीक्षा तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. तुमचे गुण कमी होऊ शकतात, परीक्षा रद्द होऊ शकते, तुमचा एखादा प्रयत्न अपयशी होऊ शकतो, व्यवस्था तुम्हाला निराश करू शकते, पण तुमचं आयुष्य तिथे संपत नाही. तुमच्या मनात स्वतःला इजा करण्याचे जर विचार येत असतील तर एकटे राहू नका. आईवडिलांशी बोला, मित्रांशी बोला, शिक्षकांशी बोला, कोणाशी तरी बोला. मदत मागणे ही कमजोरी नाही, मदत मागणे म्हणजे जगण्याच्या बाजूने उभं राहणं. या आंदोलनाचं सर्वात मोठं यश कदाचित हेच असेल. कुठेतरी एकटा विद्यार्थी बसलेला स्वतःला सांगेल, मी एकटा नाही, माझा प्रश्न फक्त माझा राहिलेला नाही, माझ्यासाठी कोणीतरी उभा आहे. या आंदोलनामध्ये मला सर्वात जास्त आशा कुठे दिसली? मुलींमध्ये, महिलांमध्ये. त्या फक्त गर्दीचा भाग नव्हत्या, त्या बोलत होत्या, त्या प्रश्न विचारत होत्या, त्या व्यवस्था सांभाळत होत्या, त्या जखमी विद्यार्थ्यांना मदत करत होत्या, त्या वैद्यकीय सेवा देत होत्या, त्या नेतृत्व करत होत्या. अनेक मुलींना कदाचित भीती वाटली असेल, पण त्या भीतीमुळे मागे फिरल्या नाहीत. खरं तर घाबरून उभं राहणं हेच खरं धैर्य असतं. एका विद्यार्थिनीला दुखापत झाली तरी ती दुसऱ्या दिवशी पुन्हा सेवा करण्यासाठी आली. काही तरुणी वैद्यकीय मदत केंद्रात काम करत होत्या. कोणी पाणी देत होतं, कोणी विद्यार्थ्याला सावलीत बसवत होतं, कोणी रांगा सांभाळत होतं, कोणी निर्भयपणे आपला मुद्दा मांडत होतं. त्या मुलींनी भारताला नवी भाषा शिकवली. भीती असूनही प्रश्न विचारण्याची भाषा, स्वतः जखमी असतानाही दुसऱ्याला मदत करण्याची भाषा आणि एकमेकांना सुरक्षित ठेवण्याची भाषा. आंदोलन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर राग येतो, मोठ्या घोषणा येतात, बॅरिकेड्स येतात, धक्काबुक्की येते. पण या चळवळीने आंदोलनाचा एक वेगळा चेहरा दाखवला. कोणी पाणी वाटत होतं, कोणी अन्न देत होतं, कोणी कचरा उचलत होतं, कोणी साचलेलं पाणी साफ करत होतं, कोणी हात पंख्याने दुसऱ्याला हवा देत होतं. डॉक्टर, मेडिकल स्टुडंट एक फर्स्ट एड उपचार देत होते. भारताच्या वेगवेगळ्या भागातून मदत येत होती. परदेशातून अन्न साहित्य पाठवलं जात होतं. कोणी गाणी म्हणत होतं, कोणी कविता म्हणत होतं, कोणी रॅप करत होतं, कोणी मीम्स तयार करत होतं, कोणी क्रिएटिव्ह पोस्टर्स घेऊन उभं होतं, कोणी संविधान हातात घेतलं होतं. हे पाहताना मला एकच भावना जाणवत होती, इट्स अ फेस्टिवल ऑफ टुगेदरनेस. एकत्र येण्याचा उत्सव. हा आनंदातून जन्मलेला उत्सव नव्हता, ही वेदनेतून जन्मलेली एकत्रता होती. इथं कोणी विचारत नव्हतं तुझी जात काय, तुझा धर्म काय, तू कोणत्या राज्यातून आला आहेस, तू कोणत्या विचारधारेचा आहेस. इथे फक्त प्रश्न विचारला जात होता, तुला मदत हवी का, तुला पाणी हवं का, तुला जेवण आहे का, तू बरा आहेस ना. कदाचित हाच खरा भारत आहे. आणि आता ही बातमी आता भारतापुरती राहिलेली नाही. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न नोंदवला. द इंडियन एक्सप्रेसने विद्यार्थ्यांची समान मागणी दाखवली. रॉयटर्सने लोकांनी भारतातून आणि परदेशातून पाठवलेल्या मदतीची नोंद केली. ABC न्यूज ऑस्ट्रेलियाने परीक्षा आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या वेदनेवर प्रकाश टाकला. आमच्याकडे खलीज टाइम्सने शिक्षणातील सुधारणा आणि सरकारी प्रतिसादाची बातमी दिली. पण या हेडलाईन्सच्या मागची भावना अजूनही पूर्णपणे सांगितली गेलेली नाही. हेडलाईन्समध्ये आंदोलन दिसलं, पण आंदोलनामधली माणुसकी अनेकदा राहून गेली. 20 जुलै संघर्षाच्या दिवशी नेमकं काय घडलं याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर हिंसा झाली असेल तर ती चुकीची आहे. नागरिकांवर गरजेपेक्षा जास्त बल वापरलं तर तेही चुकीचं आहे. हे बघा, न्याय म्हणजे आपल्या आवडत्या बाजूला योग्य ठरवणं नाही. न्याय म्हणजे प्रत्येक बाजूला समान प्रश्न विचारणं. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, पोलिसांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे, पण प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाला शत्रू मानलं जाऊ नये. कारण प्रश्न विचारणारा नागरिक लोकशाही कमकुवत करत नाही, तो लोकशाहीला जागा ठेवतो. सरकारने चर्चा आणि सुधारणा करण्याचं सांगितलं आहे, दोषीवर कारवाई करण्याचंही सांगितलं आहे. संवाद सुरू होणं चांगली गोष्ट आहे, पण विद्यार्थ्यांचा विश्वास फक्त आता आश्वासन परत येणार नाही. तो परत येईल पारदर्शक चौकशीमुळे, वेळेत झालेल्या कारवाईमुळे, दोषींना झालेल्या शिक्षेमुळे आणि भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून. यासाठी तयार केलेल्या मजबूत व्यवस्थेमुळे. मला असं वाटतं ना, राजीनामा ही राजकीय मागणी असू शकते, पण सुरक्षित आणि प्रामाणिक परीक्षा ही राष्ट्रीय गरज आहे. परदेशात राहून आपण अनेकदा म्हणतो भारतात काही बदलणार नाही.
लोक जातीवरून भांडतात, लोक धर्मावरून विभागले जातात, कोणी मुद्द्यासाठी एकत्र येत नाहीत. कदाचित मीही कधीतरी असं बोललो असेल, पण या तरुणांनी माझा गैरसमज मोडला. त्यांनी दाखवून दिलं भारतीय लोक एकत्र येऊ शकतात. त्यांना मुद्दा समजला तर ते बोलू शकतात. त्यांना सत्य जाणवलं तर ते उभे राहू शकतात. आणि त्यांच्या शेजारी कोणीतरी आहे हा विश्वास मिळाला तर ते भीतीवर मात करू शकतात. हे भारताच्या इतिहासातील पहिलं शैक्षणिक आंदोलन नाही. भारतामध्ये यापूर्वीही विद्यार्थ्यांनी संघर्ष केला, पण दीर्घ काळानंतर शिक्षणाच्या एका समान मुद्द्यावर इतकी व्यापक एकजुटता कधी दिसली नाही. आणि ती एका पक्षापुरती नाही, ती एका संघटनेपुरती नाही, ती एका धर्मापुरती नाही, एका राज्यापुरती नाही. या चळवळीच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्यांचा तुटलेला विश्वास आहे. आता प्रश्न आहे, NRI म्हणून आपण काय करू शकतो? आपण प्रत्येकजण दिल्लीला जाऊ शकत नाही, प्रत्येकाला उघडपणे बोलता येत नाही. कुणाला नोकरीची मर्यादा आहे, कुणाला कुटुंबाची चिंता आहे, कुणाला काय बोलावं ते समजत नाही. पण असमर्थता आणि मौन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला माहिती आहे आपल्याला भाषण देता येत नसेल, पण आपण 2 ओळी तर लिहू शकतो. आपल्याला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नसेल, पण जी काही माहिती आली तिचे फॅक्ट चेक करून आपण शेअर करू शकतो. लिहिता येत नसेल तर चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन करू शकतो. आर्थिक मदत करायची असेल तर पारदर्शकता आणि पडताळलेल्या माध्यमातून करा. ज्या काही NRI संघटना आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग सेशन सुरू करावं. तसं मराठी NRI आपण करिअर गायडन्स करू शकतो, तसं करिअर गायडन्स आपण देऊ शकतो. स्कॉलरशिप आपण विद्यार्थ्यांसाठी सुरू करू शकतो, जे काही निराश विद्यार्थी. मानसिक आरोग्यासाठी सपोर्ट ग्रुप तयार करू शकतात. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणासाठी ओपन लेटर लिहू शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, खोटी माहिती शेअर करून चळवळ मजबूत होत नाही. अर्धवट व्हिडिओ शेअर करून सत्याला मदत होत नाही. चळवळीची सर्वात मोठी ताकद सत्य असते आणि त्या सत्याची सुरुवात मोठी सुरक्षा पडताळणी असते. म्हणजे आपण त्या फॅक्ट चेक केल्या पाहिजे. आज भारतात रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एका अनिवासी भारतीयाच्या मनातून मला सांगायचं आहे, तुम्ही चालत असताना आम्ही दूर बसून तुम्हाला पाहत होतो. तुम्ही घोषणा देत असताना आमच्याही मनात तेच प्रश्न होते. तुम्हाला दुखापत झाली तेव्हा हजारो किलोमीटर दूर बसलेल्या आमच्याही डोळ्यात पाणी आलं. तुम्ही अनोळखी माणसाला उचललं तेव्हा आम्हालाही तुमचा अभिमान वाटला. तुम्ही पाणी वाटलं, अन्न वाटलं, कचरा उचलला, औषधं दिली, मुलींना पुढे बोलू दिलं, जात आणि धर्म बाजूला ठेवला आणि तुम्ही आम्हाला दाखवलं, तुम्ही जगाला दाखवलं, आंदोलन फक्त रागाने होत नाही. आंदोलन कल्पकतेने होतं, कवितेने होतं, गाण्याने होतं, रॅपने होतं, मीमने होतं, करुणेने होतं आणि एकमेकाचा हात धरून होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुमची प्रत्येक मागणी लगेच मान्य होईल असंच नाही. तुमच्यामध्येही मतभेद होतील, लोक तुमच्यावरही टीका करतील, काही जण तुमच्या हेतूवर प्रश्न विचारतील. पण शिक्षणासाठी प्रश्न विचारणं कधीही देशविरोधी असू शकत नाही. शिक्षणासाठी उभं राहणं म्हणजे भारताच्या भविष्याकरिता उभं राहणं. खरं तर आज या तरुणांनी आम्हाला शिकवलं, भारतातील एकोपा संपलेला नाही, संवेदनशीलता संपलेली नाही, करुणा संपलेली नाही, तरुणाईचा आवाज संपलेला नाही आणि लोकशाही संपलेली नाही. लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत नसते. लोकशाही त्या दिवशी जिवंत असते जेव्हा नागरिक प्रश्न विचारतो. लोकशाही त्या दिवशी जिवंत असते जेव्हा जखमी विद्यार्थिनी दुसऱ्या दिवशी पुन्हा सेवेसाठी तयार होते. लोकशाही त्या दिवशी जिवंत असते जेव्हा परदेशातील अनोळखी व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी अन्न पुरवतो. लोकशाही त्या दिवशी जिवंत असते जेव्हा जात धर्म पंथ मागे पडतात आणि फक्त एक ओळख पुढे येते, शिक्षण आणि विद्यार्थी. लाठ्या शरीराला दुखापत करू शकतात, अश्रूधूर काही काळासाठी दृष्टी धुसूर करू शकतात, पाण्याचा मारा गर्दीला मागे ढकलू शकतो, लाठ्या तुमचा आवाज दाबू शकतात पण विचार नाही. आज भारतातील विद्यार्थ्यांना एका अनिवासी भारतीयाच्या मनातून एक NRIला काय वाटतं फक्त एवढंच सांगायचं आहे. तुम्ही रस्त्यावर उभा आहात, आम्ही कदाचित तिथे प्रत्यक्ष नाही, पण आमचा आवाज तुमच्यासोबत आहे, आमची आशा तुमच्यासोबत आहे आणि आमचं मनही तुमच्यासोबत आहे. कारण आम्ही भारताबाहेर आहोत, भारतापासून नाही. जय हिंद.